हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मिनी ब्लॉगने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. सकाळी सकाळी अगदी खूप छान वाटतं आणि खूप लांबून या ठिकाणी लोक येत असतात. तर म्हटलं आपल्या घराजवळ आहे तर आपल्याला आठवड्यातनं एक दोनदा जायला काय हरकत आहे. तर आज पण तुम्हाला बाप्पांचं दर्शन घडवणार आहे. त्यानंतर इकडे बाहेर मोठी अशी पिंड आहे महादेवांची आणि खूप जुनी पिंड आहे, ती दगडाची आहे. त्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतर चिमुकल्यांची सहल आलेली होती आणि विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळे रूप वेशभूषा केलेली होती आणि खूप छान दिसत होते. मला माझ्या शाळेची आठवण झाली. त्यानंतर निघाले आणि घरी आले. घरी आल्यानंतर मस्त रात्रीची खिचडी होती, ती गरम केली, आम्ही सगळ्यांनी खाल्ली. म्हणजे आमचा नाश्ता झाला त्यामध्ये. आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. तर इकडे आता कुकर लावला आहे आणि त्यामध्ये भात लावला आहे मी. तर इकडे भात झाल्यानंतर इकडे चपात्या आता लाटून घेते. आणि कसं असतं ना की सगळे घरी असले की त्या दिवशी कामाची जरा गडबड होते. नंतर मला थोडं बाहेर पण जायचं होतं, किराणा वगैरे संपला होता, मग त्यासाठी बाहेर जायचं होतं. तर आधी म्हटलं स्वयंपाक करून घेऊया, कारण मग यायला उशीर झाला तर अजून जेवणाचा प्रॉब्लेम होतात, उशीर होऊन जातो जेवणाला आणि मग पूर्ण दिवसच आपलं पुढे रुटीन सरकून जातं. तर त्यामुळे म्हटलं आधी आपण स्वयंपाक करून घेऊया आणि मग निघूया. म्हटलं जेवण वगैरे करून मग किराणा घ्यायला डीमार्टला जायचं होतं. तर इकडे आता चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत. मस्त असा मटणाचा बेत होता आजचा आणि गरमागरम चपात्या आणि सगळ्यांना ताटं केली. सगळेजण आता आम्ही जेवायला बसणार आहेत, या तुम्ही पण जेवायला. मटणासोबत कांदा लिंबू तर पाहिजेच. तर इकडे आता जेवणं आटोपली आणि त्यानंतर आम्ही दोघंजणं निघालो डी मार्टला थोडासा किराणा घ्यायचा होता आणि अजून काही लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर इकडे यांची चालली होती खरेदी. त्यानंतर इकडे आता इस्त्री वगैरे पण घ्यायची होती, तर इकडच्या सेक्शनमध्ये ते आम्ही बघत होतो. आणि तिकडच्या बाजूला गेल्यानंतर आम्हाला सोफ्याचे कवर पण घ्यायचे होते, म्हणजे ॲटलिस्ट खाली जे सिटिंग एरिया आहे त्या ठिकाणी बसायला पण पाहिजे होती. तर ते पण आम्ही बघत होतो आणि रिजनेबल रेट होते, म्हणून मग हे म्हटले की चला आपण इकडे एक सेट घेऊन टाकूया आता सध्या तरी, म्हणजे मग नंतर बघूया बाकीचं. आणि इकडे अजून 2025 यायचं आहे, पण आमचं कॅलेंडर घेतलं गेलेलं आहे आधीच आणि मग सगळं आता बिल वगैरे करायला इकडे काउंटरवर आलो आहे. त्यानंतर मग संध्याकाळी दीदी आपली गेली रूमवर, कारण तिचं कॉलेज असतं दुसऱ्या दिवशी, मग त्यामुळे तिला सोडायला गेले होते आणि तिला बाय बाय केल्यानंतर घरी आले. आणि घरी आल्यानंतर मला एक छोटंसं तुळशी वृंदावन दिसलं, तर म्हटलं याला इकडे ठेव तिकडे ठेव होतं आहे, तर त्यापेक्षा याला काहीतरी सजवूया, म्हणजे हे एका ठिकाणी आपल्याला ठेवता येईल. आणि असं काही मी तयार केलेलं होतं, तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, तो नक्की बघा तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगत जा. आणि व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.